पालघर जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. धरण क्षेत्रात आतापर्यंत 2250 मिलीमीटर पावसाची नोंद. धामणी धरण 99% भरल्यानं पाण्याचा विसर्ग वाढवला. धुळ्याच्या अक्कलपाडा धरणातून विसर्गात वाढ. 7700 क्युसेकनं पांझरा नदीत विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. रत्नागिरीतील अणुस्कुरा घाटात वाहतूक अजूनही ठप्पच. पावसामुळे दरड बाजूला करण्यात अडथळा. दुपारपर्यंत घाटातील वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता. शिर्डीत पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू. भंडारदरा धरणातून 23,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कतेचं आवाहन. सोनं सध्या 73,000वर तर चांदी 87,000 प्रति किलो. दिवाळीत आणखी वाढणार असल्याचाही अंदाज. $388 म्हाडाच्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर. अनेक इमारती पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत. धोरणाचे फायदे मिळत नसल्यानं पुनर्विकास रखडल्याची माहिती. गणपतीसाठी एसटीच्या 75% बसेस फुल. 2 सप्टेंबर पासून सोडण्यात येणार जादा बसेस. गणेश भक्तांसाठी एसटी प्रशासन सज्ज. नेपाळ बस दुर्घटनेतील जळगावमधील मृत यात्रेकरूंवर रात्री उशिरा अंत्यसंस्कार. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे यांच्याकडून मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन. यवतमाळच्या आर्णीमध्ये शालेय पोषण आहाराच्या मिलेट बारमध्ये अळ्या. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्यानं पालकांमध्ये संताप. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे वाशिम दौऱ्यावर. वाशिम, रिसोड आणि कारंजा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार. अमित ठाकरेही राहणार उपस्थित. मुसळधार पावसामुळे पुण्यातील पुलाची वाडी परिसर पाण्याखाली. वाहतूक तात्पुरती बंद. पुणेकरांची गैरसोय. सुनीता विलियम्स फेब्रुवारीमध्ये पृथ्वीवर येण्याची शक्यता. नासाची मोठी घोषणा. 8 दिवसांचा अंतराळ दौरा तब्बल 8 महिन्यांवर.